मुलांनो, आता आपण त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक याचे गुणधर्म अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम एक आपण त्रिकोण काढून घेऊया। या ठिकाणी त्रिकोण मी PQR काढलेले आहेत। या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, आपल्यास माहिती आहेत। बाजू PQ, बाजू QR आणि बाजू PR अशा या 3 बाजू आहेत। या आपण दुभागून घेऊया। दुभागून घेण्यासाठी आपणास कंपास पेटीतील कंपास हे साहित्य लागते। सर्वप्रथम बाजू QR ही दुभागून घेऊ। Q बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवलेलं आहे। रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषेच्या वरच्या बाजूस 1 आणि रेषेच्या खालच्या बाजूस 1 असा चाप मारलेला आहे। हीच कृती आपण आता बिंदू R वरती कंपासाचं टोक ठेवायचं आहे। या ठिकाणी वरच्या बाजूस 1 आणि खालच्या बाजूस 1 चाप मारलेला आहे। लक्षात आला असेल, पहिला जो चाप मारला आहे तो वरच्या बाजूस गेलेला आहे, जो खाली आलेला आहे तो जरा पुन्हा मी इथं या ठिकाणी गिरवून घेतो, खाली चाप ओढतो। त्या ठिकाणी पहिला चाप आणि दुसरा चाप मारलेला आहे, वरच्या बाजूसच्या ठिकाणी छेदलेला आहे। हे छेदलेले बिंदू या ठिकाणी मी डार्क केलेले आहेत, गडद केलेले आहेत। आणि ह्या छेदन बिंदू जे मिळालेले आहेत, या 2 छेदन बिंदूतून जाणारी एक रेषा काढूया। ओके, या ठिकाणी बाजू QR आपण दुभागून घेतलेली आहे। यानंतर बाजू आपण PQ ही दुभागून घेऊया। अशीच कृती करायची आहे। कंपास घ्यायचा आहे, कंपासाचे टोक पहिल्यांदा मी Q बिंदूवरती ठेवतो, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो। बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे। एक रेषेच्या वरच्या बाजूस 1 चाप मारतो आणि रेषेच्या खालच्या बाजूस 1 चाप मारलेला आहे। हीच कृती आपण बिंदू P वरती कंपासाचं टोक ठेवायचं आहे, वरच्या बाजूस 1 आणि खालच्या बाजूस 1 असे आपण चाप मारलेले आहेत। या ठिकाणी सुद्धा आपणास 2 चाप ज्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्या ठिकाणी आपणास छेदनबिंदू मिळालेले आहेत। हे छेदनबिंदू मी डार्क केलेले आहेत आणि या 2 बिंदूतून जाणारी आपण रेषा काढायची आहे। पट्टी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आहे। या ठिकाणी बाजू PQ आपण दुभागून घेतलेली आहे। आता बाजू PR ही सुद्धा दुभागून घेऊया। दुभागण्यासाठी आपणास माहिती आहे, कंपासाचं टोक P या बिंदूवर ठेवलेलं आहे। बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, बाजू PRच्या वरच्या बाजूस 1 चाप मारला, खालच्या बाजूस 1 चाप मारला। हीच कृती आता आपण R या बिंदूवरती टोक ठेवायचं आहे। कंपासातील अंतर कायम ठेवायचं आहे। या ठिकाणी सुद्धा मागासारखंच झालं, पहिला जो चाप मारला तो आणि दुसरा चाप मारला तो या ठिकाणी छेदत नाही आहे। जरासा परत मी कृती करणार आहे। पुन्हा P बिंदूवरती जातो। ओके, या ठिकाणी आपणास हा एक छेदनबिंदू मिळालेला आहे, हा एक छेदनबिंदू मिळालेला आहे। या छेदनबिंदूतून जाणारी मी रेषा काढलेली आहे। बाजू PRचा सुद्धा जो आपण दुभाजक काढलेला आहे, हा दुभाजक बाजू PQचा जो दुभाजक आहे आणि बाजू QRचा जो दुभाजक आहे, त्या तिन्ही दुभाजक एकाच बिंदूमध्ये छेदतात। यावरून आपणास एक गुणधर्म लक्षात येतो मुलांनो। त्रिकोणांच्या बाजूंचे लंबदुभाजक
एकसंपाती असतात. त्रिकोणाचे तिन्ही लंबदुभाजक एकसंपाती असतात. हा आपणास गुणधर्म या ठिकाणी समजतो. त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र असे म्हणतात. या बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र असेही म्हणतात. हा जो संपात बिंदू मिळालेला आहे हा नेहमी इंग्रजी अक्षरातील सी, कॅपिटल सी या अक्षराने दाखवितात. हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे मुलांनो. परिकेंद्र सी या अक्षराने दाखवतात. तुम्हाला जादा माहिती सांगतो तर या ठिकाणी कोन PQR हा कोन PRQ हा कोन आणि कोन QPR हे कोन, हे तिन्ही कोन जर आपण बघितले आणि कोनमापकाच्या साहाय्याने जर मोजले तर हे तिन्ही कोन लघुकोन आहेत असे आपणास लक्षात येईल. तिन्ही कोन लघुकोन आहेत. त्रिकोणाचे तिन्ही कोन जर लघुकोन असतील तर त्यांचे परिकेंद्र हे त्रिकोणाच्या आतील बाजूसच असते. लघुकोन त्रिकोणात परिकेंद्र हे त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असते. आपण आत्ताच पाहिले त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक आपण पाहिले, मात्र त्यातले त्रिकोण हे लघुकोन होते. आता आपण एखादा विशाल कोन असेल तर त्याचे काय गुणधर्म आहेत, काय गुणधर्म बदलतात का हे आपण पाहूया. या ठिकाणी त्रिकोण PQR आहे आणि त्रिकोण PQRचा एक कोन विशाल कोन आहे. त्रिकोण PQRला 3 बाजू आहेत, बाजू PQ, बाजू QR आणि बाजू PR. आपण सर्वप्रथम सर्व बाजू दुभागून घेऊया. बाजू दुभागून घेण्यासाठी आपणास कृती माहिती आहे. कंपास पेटीतील कंपास हे साहित्य घ्यायचं आहे. Q बिंदूवरती टोक ठेवायचं आहे. बाजू QRच्या वरील बाजूस एक, बाजू QRच्या खालील बाजूस एक चाप मारला. तेवढंच अंतर कायम ठेवायचं आहे. R या बिंदूपाशी टोकेरी टोक ठेवायचं आहे. पहिल्या कंसाला छेदल असा एक दुसरा कंस काढून घ्यायचे आहेत. वरच्या बाजूस एक आणि खालच्या बाजूस एक कंस काढलेले आहेत. या ठिकाणी हे छेदनबिंदू आपल्याला मिळालेले आहेत. या ठिकाणी छेदनबिंदू मी डार्क केलेले आहे आणि या छेदनबिंदूतून जाणारे रेषा काढतो. या ठिकाणी बाजू QR चा दुभाजक काढून घेतलेला आहे. आता बाजू तसाच बाजू PQ चा सुद्धा दुभाजक काढूया. कंपास घेतले, कंपासाचे टोकेरी टोक P बिंदूवर ठेवले, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतले. रेषा PQ च्या वरील बाजूस एक
आणि रेषा पी क्यूच्या खालील बाजूस एक असे 2 चाप मारले. हीच कृती आपण बिंदू क्यू वरती टोकेरी कंपासाचं टोकेरी टोक ठेवायचं आहे. वरच्या कंसास छेदल असा एक चाप मारलेला आहे व खालच्या सुद्धा चापेस छेदल असा एक चाप मारलेला आहे. आपणास या ठिकाणी 2 चाप ज्या ठिकाणी मारलेला आहे त्या ठिकाणी 2 बिंदू मिळालेले आहेत. 2 बिंदूतून जाणारी आपण एक रेषा काढायची आहे आणि ही रेषा सुद्धा जरा मोठी काढून घ्यायची आहे आपण इकडे. ओके मुलांनो, या ठिकाणी लक्षात आले असेल हा पहिला दुभाजक आहे आणि हा दुसरा दुभाजक काढलेला आहे आपण. तर या ठिकाणी एकत्र छेदलेले आहेत. आता बाजू पी आर ही छेदून घेऊया. हीच कृती करायची आहे. बिंदू पी वरती कंपासाचं टोकेर टोक ठेवायचं आहे. या बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी रेषेच्या बाजूच्या वरच्या बाजूस एक आणि खालच्या बाजूस एक चाप मारलेला आहे. हीच कृती आपण बिंदू आर वरती कंपासाचं टोकेर टोक ठेवायचं आहे. वरच्या बाजूस एक आणि खालच्या बाजूस एक अशी चाप मारायची आहे. या ठिकाणी माझा हा चाप इकडे गेला आणि दुसरा चाप इकडे गेला, एकमेकांना छेदलेला नाही. हा चाप मात्र या ठिकाणी छेदलेला आहे. त्यामुळे पुन्हा पी बिंदूवरती मी कंपास ठेवतो आणि हे दोन्हीही चाप एकमेकांना छेदतील असा चाप मी पुन्हा वाढवून घेतलेला आहे. पहिला चाप दुसरा चाप ज्या ठिकाणी छेदलेले आहेत त्या ठिकाणाला त्या बिंदूंना मी डार्क करतो आणि ह्या बिंदूतून जाणारी रेषा काढतो. पहा मुलांनो, या ठिकाणी हा पहिला दुभाजक, हा दुसरा दुभाजक आणि हा आपण तिसरा दुभाजक काढला. तिन्ही दुभाजक या ठिकाणी एका बिंदूमध्ये छेदलेले आहेत. त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एकसंपाती असतात. हा संपात बिंदू जो आपल्याला मिळालेला आहे ना सी, या सी बिंदूपासून हा जो पी बिंदू आहे, या सी बिंदूपासून हा जो क्यू बिंदू आहे आणि ह्या सी बिंदूपासून हा जो आर बिंदू आहे यांचा आपण अंतर मोजूया. या ठिकाणी बिंदू पी आणि बिंदू सी यातील अंतर आलेलं आहे मुलांनो किती सेंटीमीटर दिसते तुम्हाला? 8 सेंटीमीटर आलेलं आहे. या ठिकाणी बिंदू क्यू पासून बिंदू सी पर्यंतचं अंतर या ठिकाणी आलेलं आहे 8 सेंटीमीटर आणि बिंदू सी पासून बिंदू आर पर्यंतचं अंतर आलेलं आहे 8 सेंटीमीटर. यावरून एक दुसरा गुणधर्म आपल्या लक्षात येतो. सी या संपात बिंदूपासून शिरोबिंदूपर्यंतचे अंतर समान असते. बरोबर ना मुलांनो? समान असते. आपण मोजलं CP बरोबर CQ बरोबर CR
हा दुसरा गुणधर्म आपणास कळालेला आहे. विशालकोन त्रिकोणात जो संपात बिंदू आहे, जे परिकेंद्र आहे, ते परिकेंद्र या त्रिकोणाच्या आतमध्ये आहे का बाहेर आहे? बाहेर आहे. ओके, बरोबर. आणि मगाशी आपण बघितलं हा जो आपण त्रिकोण काढला होता, लघुकोन त्रिकोणात हे तिन्ही कोण लघुकोन आहेत. लघुकोन त्रिकोणात परिकेंद्र हे त्या त्रिकोणाच्या आतील बाजूच असते. मात्र विशालकोन त्रिकोणात ज्यादा माहिती काय होईल मुलांनो? विशालकोन त्रिकोणात परिकेंद्र हे त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असते. विशालकोन त्रिकोणात परिकेंद्र हे त्रिकोणाच्या बाह्य भागात असते. आता झालेल्या घटकावर आधारित सराव संच 1 मध्ये प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 तुम्ही सोडवा.